तर नमस्कार मंडळी, आपल्याला हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागात असं पाहायला मिळणार आहे की इकडे पूजा आणि समरच्या लग्नाची सत्यनारायणाची पूजासुद्धा आटपलेली असते आणि आता घरातल्यांना मनापासून असं वाटत असतं की या घरात सत्यनारायणाची पूजा घातली किंवा काहीतरी शुभकार्य केलं तर या घराची शांती परत येईल आणि मग थोडासा वाद कमी होईल असं सगळ्यांना वाटत असतं। तर इकडे बाळजाबाई आपल्याला आढळरावांच्या खोलीत आलेल्या दिसतात आणि बाळजाबाई आढळरावांना म्हणत असतात, अहो या घराची पद्धत आहे की नवीन सुनेने घरात येऊन पहिला स्वयंपाकघरात पहिल्यांदा गोडाचं काहीतरी करून सगळ्यांना द्यायचं असतं। मग आता पूजाने सुद्धा ही रीत पार पाडायची वेळ आली आहे असं तुम्हाला नाही वाटत का? पूजाने सुद्धा आता शिरा करायची वेळ आलेली आहे। त्यावर आढळराव चिडतात आणि आढळराव म्हणतात की हे बघा, मला त्या समरच्या आणि त्या पूजाच्या लग्नातही काही इंटरेस्ट नाही आणि त्यांच्या ह्या सगळ्या रीतीभातींमध्ये सुद्धा काही इंटरेस्ट नाही। अहो त्या मुलीने आजवर सांगितलेलं एकतरी काम नीट केलं आहे का? तिला काही चांगल्याचं सांगायला जावं तर लगेच टांगायला जाते। तिच्याशी बोलायची तरी सोय राहिली आहे का आता? तिला सांगायला सुद्धा काही जायची इच्छा नाही आहे माझी, असं आढळराव म्हणतात। त्यावर बाळजाबाई म्हणतात, अहो असं चिडून कसं चालेल? आता कसं बी असलं तरी पूजा बी सून आहे या घरची आणि आता पूजानी पण त्या सगळ्या रीती पाळल्याच पाहिजे की। तर इकडे बाळजाबाई कृष्णाला म्हणतात की कृष्णा, तू जरा पूजाच्या खोलीत जा आणि पूजाला आढळरावांचा हा निरोप दे की उद्या तुला घरातल्या सगळ्यांसाठी गोडाचा शिरा करायचा आहे। तर त्यावर तृष्णा म्हणते की ठीक आहे चालेल, मी जाते पूजाच्या खोलीत आणि पूजाला आढळरावांचा निरोप देते आणि सांगते की आढळरावांनी सांगितले की उद्या तुला सगळ्यांसाठी शिरा करायचा आहे। त्यावर आढळराव म्हणतात की नको नको, ऐक कृष्णा, तू तिथे जाऊ नको तिच्या खोलीत। बाई एकतर आधीच ती तुला नजरेवर धरत नाही आहे आणि ती तुझ्यावरती सारखी खार खाऊन असते आणि ती सारखं तुला कधी तिला तुझा अपमान करायला मिळतोय आणि तुला काहीतरी वाईट बोलायला मिळतं आणि तुला तिला धारेवर धरायला मिळतं ह्या संधीच्या शोधातच असते आणि त्यात तुला अशात स्वतःच तिच्या खोलीत जाणं म्हणजे नको नको, तू त्या खोलीत जाऊ नको। त्यापेक्षा तू काम कर, माधवला सांग पूजाला निरोप द्यायला। त्यावर तृष्णा माधव काकांना म्हणत असते की माधव काका, तुमच्याकडे एक काम होतं, तुम्ही जरा पूजाच्या खोलीत जाऊन पूजाला आढळरावांचा निरोप द्याल का की तिला उद्या सगळ्यांसाठी शिरा करायचा आहे? त्यावर माधव काका म्हणतात, हो ठीक आहे, मी जातो पूजाबाई साहेबांच्या खोलीत आणि त्यांना आढळरावांचा हा निरोप देतो। तर इकडे पूजाच्या खोलीमध्ये काका आलेले असतात आणि काका म्हणत असतात की पूजाबाई साहेब, तुमच्यासाठी आढळरावांचा निरोप आहे की उद्या तुम्हाला सगळ्यांसाठी शिरा करायचा आहे। तर पूजा म्हणते, माय फूट शिरा। त्यावरती इकडे समर म्हणत असतो की अगं ऐक माझं पूजा, जर तू हा शिरा केलास आणि घरात सगळ्यांचं मन जिंकलंस तर तुला या घरात सगळ्यांच्या मनात घर करण्याची एक संधी तरी मिळेल आणि मग तुला निदान खोटं खोटं का होईना पण आढळरावांचं तू ऐकतेस असं दाखवता तरी येईल। त्यावरती पूजा चिडते आणि पूजा समरवरती ओरडून म्हणते की हे बघ, हे शिरा बिरा मला काही करता येत नाही, हा शिरा बिरा माय फूट, मला काही स्वयंपाक बिपाक करता येत नाही आणि मी काही शिरा बिरा करणार नाही म्हणजे नाही। त्यावरती समर तिला म्हणतो की हे बघ, चिडू नकोस, नीट शांतपणे विचार कर, अशी संधी पुन्हा पुन्हा येणार नाही। तू निदान खोटं का होईना पण तू आढळरावांचं ऐकतेस असं तुला लोकांना समोर दाखवता तरी येईल। तर पूजा मनातल्या मनात विचार करते की हा बिंडोक समोर खरंच कधी कधी खूप चांगलं काहीतरी सांगून जातो आणि मला या गोष्टीचा विचार करायलाच हवा, मला हा शिरा करायलाच हवा, पण आता मला तर शिरा करता येत नाही, मग मी काय करू? असा विचार करून मग ती मोबाईलवर चांगल्या चांगल्या जेवणाच्या रेसिपीज बघत असते आणि ती छान छान पदार्थ कसे बनवायचे ह्याच्या रेसिपीज बघत असते। त्यावर इकडे तिला कृष्णा म्हणते की अगं, तुला काही सगळा स्वयंपाक नाही करायचा आहे, तुला फक्त शिरा करायचा आहे, बाकीचं सगळं मी करेन। पण आता इकडे पूजाच्या लक्षात येतं की शिरा कसा करायचा ही रेसिपी तर आपण बघितलीच नाही आहे आणि शिरा करायचा होता हे तर आपल्याला माहितीच नव्हतं आणि शिरा कसा करतात हे सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे। तर आता शिरा करायला काय काय साहित्य लागतं हे पूजा हळूहळू आठवायला लागते आणि मग पूजा स्वयंपाकघरातून ते सगळं साहित्य गोळा करते आणि आणून किचनच्या ओट्यावर ठेवते। पण आता गॅसवरती कढई तर पूजाने ठेवलेली असते, पण आता पहिलं काय टाकायचं आणि त्यानंतर दुसरं काय टाकायचं हे पूजाला माहीत नसतं। त्यात आता इतक्या लोकांचा शिरा करायचा ते सुद्धा पहिल्यांदा आणि तो सुद्धा बरोबर, हा सुद्धा पूजासमोर एक खूप मोठा प्रश्न असतो। हे शिरा बिरा करायचं, गोडाचं करायचं कोण मानतं या असल्या रीती हल्ली? ही खरंच किती जुन्या विचाराचे आहेत। हा शिरा बिरा माय फूट, अरे खायचं आहे गोडाचं तर मागवा ना बाहेरून, बाहेरसुद्धा खूप छान गोड मिळतं की, उगाचंच काहीतरी करायला लावायचं, काय तर म्हणे पहिल्यांदा सुनेने गोडाचंच केलं पाहिजे, मूर्ख। असं आता पूजा बरंच काही घरच्यांना वेडं-वाकडं मनातल्या मनात म्हणून स्वयंपाकाला सुरुवात करते। तर इथे मैनावतीच्या खोलीत आपल्याला मैनावती उभी असलेली दिसते आणि मैनावतीसुद्धा मनातल्या मनात जयकांतचाच विचार करत असते आणि ती विचार करत असते, अरे कुठं माझा राजासारखा या घरात वावरणारा जयकांत आणि आता कुत्रं बी हाल खायना झालं आहे तिचं। आणि ती बाळजाबाई ते विसरली का? त्या कितीतरी निवडणुका जिंकल्यात की तिने माझ्या पोराच्या जीवावर। निवडणुकांच्या काळात तिचा तो दुष्यंत राहायचा तिकडं शहरात बसून आणि माझा पोरगा माझा जयकांत उन्हातान्हाचं फिरून फिरून तिचा प्रचार करायचा, तिच्या सगळ्या रॅली बिला सगळं तिचं सगळं मॅनेज करायचा। आणि आता तीच माझ्या पोराला नजरेवर धरणं झाली आहे। आठवत नाही आहे का तिला? का ती विसरली आहे ते सगळे दिवस? माझ्या पोराशिवाय सुद्धा या घरात एक पान हलत नव्हतं आणि आता कुठं त्या पूजामुळं माझ्या पोराचं हे सगळं असं हाल झालं आहे आणि ह्या सगळ्याची जबाबदार ती पूजा आहे आणि ती पूजा मात्र त्या समरबरोबर लग्न करून थाटात मोठ्या सुनेचा मान काय मिरवते
त्या समोर बरोबर चांगला संसार काय करते आणि ते पण माझ्या जयकांचं हे असं हाल करून. अरे नाही रे, ह्या जयकांचा हाल बघवत मला, पण हां, मी मात्र आता असं होऊ देणार नाही. माझ्या जयकांच्या आयुष्याला काळी लावून मी हिचासुद्धा सुखाचा संसार होऊ देणार नाही आणि मी हिलासुद्धा सुखाने संसार करू देणार नाही आणि मी हिलासुद्धा सुखाने या घरात नांदू देणार नाही. सगळ्यांसाठी शिरा करणार आहे का? बघतेच मी असतानाही कसा करते ते चांगला शिरा. आणि ती काहीतरी आणि मग मैनावती विचार करते की जर आपण हा शिरा खराब केला तर आधीच सगळे पूजावर चिडलेत आणि मग ते आणखी चिडतील आणि ते पूजाला काहीतरी बोलतील आणि मग पूजा पुन्हा सगळ्यांना काहीतरी उलटं बोलेल, खास करून आढळरावांना, आणि घराची शांतता भंग होईल आणि घरात पुन्हा एकदा वाद होईल आणि तमाशा होईल आणि पूजा पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरेत येईल, असं मैनावती म्हणते. मग मैनावती पूजाचं लक्ष नसताना जाऊन तिच्या शिऱ्यामध्ये लाल तिखट मिसळते. तर इकडे पूजालाही हे माहिती नसतं आणि पूजाने तो शिरा सगळ्यांसाठी करून बाहेर आणलेला असतो. तर सगळेजण शिरा खायला शांतपणे बसलेले असतात आणि इकडे आढळराव शिऱ्याचा पहिला चम्मच खातात आणि आढळरावांच्या लक्षात येतं की हा शिरा तिखट झालेला आहे. पण आढळरावांना वाद नको असतो म्हणून आढळराव हळूच उठून उभे राहतात आणि ते पूजाला म्हणतात की सुनबाई, तुम्ही स्वयंपाक पहिल्यांदा केला आहे का, किंवा शिरा पहिल्यांदा केला आहे का? कारण की शिरा हा गोडाचा असतो, पण तुम्हाला हे माहीत नसलेलं दिसतंय. जर तुम्हाला स्वयंपाक येत नसेल आणि तुम्हाला चालणार असेल तर तुम्ही कृष्णाकडून शिकून घ्या स्वयंपाक, कृष्णा शिकवेल तुम्हाला. तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे दुष्यंत आणि आढळराव बसून फॅक्टरीची कामं करत असतात. तर इकडे दुष्यंत आढळरावांना म्हणत असतो, मी गेल्या काही वर्षाचा फॅक्टरीचा रेकॉर्ड चेक केला आणि त्यातून माझ्या लक्षात आलं की आपल्या फॅक्टरीला दरवर्षी हा गेल्या वर्षीपेक्षा काही जास्तच नुकसान होत आहे. आपल्याला आपल्या फॅक्टरीच्या सामानात क्वालिटी देता येत नसल्यामुळे आपल्या ऑर्डर्स खूप कमी होत चालल्यात आणि असं जर होत राहिलं तर फॅक्टरीला सारखं सतत नुकसानच होत राहील आणि असं जर झालं तर हा बिझनेस डेप्थमध्ये जाईल, म्हणजे कर्जामध्ये जाईल आणि आपण कर्जबाजारी होऊ शकतो. आपल्याला काहीतरी नवीन पॉलिसीज आणल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला ना हा बिझनेस पुन्हा एकदा व्यवस्थित फॉर्म करता येईल आणि पुन्हा त्याला काहीतरी व्यवस्थित वळण देता येईल. मग आता आढळराव दुष्यंतला म्हणतात की अरे आता तूच बघ की ते समजा, आता तसं बी ते समजा तुलाच बघायचं आहे की. तर इकडे समरसुद्धा तिथे बसलेला असतो, पण तो काही काम करत नसतो. तो त्याच्या फोनमध्ये काही कॉमेडी रील्स बघून जोरजोरात पोट धरून हसत असतो. तर त्यावर आढळराव त्याला म्हणतात, ओ जरा कमी खिदळा आणि जरा हळू हसा, इथं काहीतरी कामाचं सुरू आहे. तर त्यावर समर म्हणतो की सॉरी, चुकलं माझं, माफ करा, चालू द्या तुमचं. तर हे पूजाने ऐकलेलं असतं. तर पूजाच्या कानावर जाता जाता हे वाक्य पडतं की आता तुलाच बघायचं आहे की हे समजं. आणि हे ऐकून पूजा खूपच चिडते आणि पूजा समरला हळूहळू इशारे करून समजवण्याचा प्रयत्न करत असते की अरे तू सुद्धा दुष्यंतसारखं फॅक्टरीच्या कामामध्ये लक्ष दे. आणि पूजा हळूहळू समरला खूप इशारे करून त्याला ते समजावून देण्याचा प्रयत्न करत असते, पण समरला काही कळत नसतं की पूजा काय म्हणते. तर समरसुद्धा पूजाकडे बघत असतो आणि मग अचानक समोरची आणि पूजाची नजरानजर होते आणि मग हे नजरानजर होताना आढळराव बघतात आणि समरला काहीच कळत नसतं. मग आढळराव समरला म्हणतात की अरे बाबा, ती एवढं तुला बोलवते तर जा की तिच्याजवळ जाऊन ऐक काय म्हणते ते. तर समर म्हणतो हो आणि समर जाऊन पूजाजवळ उभा राहतो आणि पूजाला विचारतो की काय झालं. तर पूजा म्हणते की समर, तुझी या घरात काही किंमत नाही आहे ना, किंवा तुला जर कोणी या घरात तुझं काही ऐकत नसेल ना, तर त्याचं कारण फक्त तूच आहेस. कारण की तू तुझ्या हातानेच दरवेळी तुझी किंमत ह्या घरात कमी करून घेतोस. आता दुष्यंतलाच बघ, दुष्यंत किती स्मार्ट आहे, किती हुशार आहे. त्यावर समर म्हणतो त्यावर पूजा म्हणते की हे बघ, मी उगाचच त्याचं कौतुक करत नाही आहे. बघ तो कशी आढळरावांची मदत करतो आणि कसं फॅक्टरीच्या कामात इन्व्हॉल्व होतो आणि कसं फॅक्टरीच्या कामात लक्ष देतोय. तू सुद्धा असं कर, तू सुद्धा प्रत्येक कामात इन्व्हॉल्व हो. हे बघ, ह्या घरात आता दुष्यंत आणि कृष्णाशिवाय पानही हालत नाही, कारण की ते दोघं सगळ्या कामामध्ये इन्व्हॉल्व असतात आणि त्यांना सगळ्यांना त्यांची गरज असते. आणि आपली या घरात काही किंमत नाही आहे, कारण आपल्याला ह्या घरात कोणाला काही गरज नाही आहे आणि ज्या गोष्टीची गरज नसते ना, त्या गोष्टीची काही किंमत नसते, एवढं लक्षात घे. म्हणून मी तुला सांगते की तू सुद्धा फॅक्टरीच्या सगळ्या कामात इन्व्हॉल्व हो. पण आता पूजाला हे चांगलं माहिती असतं की समर काही शिकलेला नाही आहे, समर अडाणी आहे आणि त्यामुळे त्याला काही या फॅक्टरीचं काम जमणार नाही. तर ती त्याला म्हणते की तू काही काळजी करू नकोस, मी तुला गाईड करेन, मी तुझी मदत करेन, तुला जे काही अडचणीत मी तुझी मदत करेन, हां, मी तुला सांगेन. तर त्यावरती समर म्हणतो ठीक आहे. आणि मग समर जाऊन आढळरावांना म्हणतो की हे बघा बाबा, आता मी पण तुमचे फॅक्टरीच्या कामामध्ये मदत करू शकतो, कारण आता माझ्याकडे माझी शिकलेली बायको आहे जी मला ह्या कामामध्ये मदत करेल आणि ती मला शिकवेल सगळं. आणि मी सुद्धा आता तुमची मदत करू शकतो फॅक्टरीच्या कामात माझ्या बायकोच्या मदतीने. तर इकडे आढळराव चिडतात आणि आढळराव म्हणतात की तुमची बायको बिझनेस करण्यापेक्षा तिला जरा सांगा की स्वयंपाक करा, कारण की घरच्या मोठे सोन्याचं काम फक्त घरच्या मोठे सोन्याचा मान मिरवणंच नाही, तर घरच्यांना काय हवं काय नको त्याची सुद्धा काळजी घेणं आहे. तर इकडे आढळरावांना खूपच राग आलेला असतो आणि आढळराव, उद्यापासून घरात सगळ्यांचा स्वयंपाक पूजा तुम्हीच करायचा आहे सुनबाई. तर हे ऐकून पूजाला सुद्धा खूप राग आलेला असतो आढळरावांचा, पण पूजाकडे होकार देण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नसतो. पूजा म्हणते हो. तर इकडे आढळराव म्हणतात की कृष्णा तुम्हाला शिकवेल सगळा स्वयंपाक, आणि जोपर्यंत तुम्हाला स्वयंपाक करता येणार नाही तोपर्यंत त्या घराच्या चाव्या आणि हा मोठ्या सुनेचा मान कृष्णाच सांभाळेल, कारण की सुनेचं काम फक्त मान मिरवणंच नाही, तर घरातली कामं करणं आणि घरातल्यांवरती लक्ष ठेवणं सुद्धा सोन्याचंच काम आहे. आणि जोपर्यंत तुम्ही तुमचं काम चोखपणे करणार नाही तोपर्यंत त्या किल्ल्या राहू दे कृष्णाकडेच, नंतर काय ते तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या पेलवायला लागल्या की मग बघू काय ते.
त्या मानापानाचं. तोपर्यंत कृष्णाच्या घराची थोरली सून आहे आणि कृष्णाच्या घराची थोरली सून राहील कायम. कारण की थोरल्या सुनेच्या सगळ्या जबाबदाऱ्या आजपर्यंत कृष्णानेच या घरासाठी पार पाडल्यात. तुम्ही इथं मान मिरवण्यातून तुम्हाला वेळच मिळत नाही घरच्यांकडे काही लक्ष द्यायला, काही हवं नको ते बघायला. अहो, घरातल्या नोकर कृष्णा किती मनापासून आदर करते आणि तुम्ही इथे घरच्यांचा सुद्धा आदर करण्याचा तुमच्या मनात काही विचार येत नाही. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा.